हा ऐक रे, आपण एखाद्या गोष्टीचा शोध लावला की त्याला पेटंट मिळतं ना. हा तर अरे पेशंट नाही, पेटंट पेटंट. हा पेटंट. हा तर त्या पेटंटची नोंदणी करावी लागते. तर त्याच्याबरोबर एक नंबर मिळतो, तो नंबर पाठवतो मी तुला. तो कुठून मिळवता येतोय का ते बघ. हा ठीक आहे, कळव मला. चालेल. एकाच शोधाचे 2 पेटंट कसे काय मिळाले मला कळत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. कुठेतरी पाणी मुरते आणि संतोष दादानीच ते मुरवलं. श्रीनिवास काकांची अशी अवस्था बघून ना, ची अवस्था बघून सहनच होत नाही मला. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक काम होतं. नाही 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 नाही, प्रॉपर्टी बद्दल नाही, पेटंट बद्दल. पेटंट असतं ना, पेटंट बद्दल तुला त्याविषयी जी काय माहिती असेल ना, ती सगळी पणाला लाव, सगळं नॉलेज पणाला लाव. मी भेटायला येतोय तुला. हायकोर्टाची नोटीस. फॅक्टरी अनिश्चित काळाकरता बंद करण्यात येते. कोर्ट अशी ऑर्डर अचानक कसं काय देऊ शकतं? एकदा अडचणी यायला लागल्या ना, की सगळ्या बाजून येतात. साहेब, हे काय झालं? ती माणसं आली आणि कुलूप लावून गेली. आम्हाला म्हणाले की तुमच्या साहेबांनी घोळ केलाय, त्यांनाच काय ते विचारा. रोजगार मिळणार म्हणून मी खूप खुश होतो, पण तुमची फॅक्टरी तर 2 दिवसातच बंद पडली. साहेब, कधी सुरू होणार हो आपलं काम? मी म्हणलं होतं तुला, अगं इथे तिथे राबण्यापेक्षा 4 घराची धुनी भांडी कर, कचरा गोळा कर. तेवढे 4 पैसे आले असते आपल्याला, सुखाने संसार झाला असता आपला. पण नाही, तुला राणीवाणी फॅक्टरीत काम करायचं होतं ना. आता विचार तुझ्या साहेबाला कधी काम सुरू होणार आहे ते. अहो मी बोलते ना त्यांच्याशी, तुम्ही जा, निघा इथून. कुणाला निघा म्हणालीस का तू? त्यारड्या, तुझ्यामुळे माझ्या बायकोने हातचं काम सोडलं आणि हिथं आली. तुम्ही लाड्याला बड्या करून पैसे जमा करणार आणि आमच्या हातात काय देणार? कटोरा. कुठे माझ्या बायकोचे पैसे बोल. ऐका ना, ऐका. हे बघा, मी कुठली लांडी लबाडी किंवा घोटाळा काही केलेला नाहीये. अहो, ही फॅक्टरी बंद झाल्याचं मला आत्ताच, म्हणजे इथे आलो तेव्हा कळलं. पण मी सगळ्यांना पैसे मिळतील, मला थोडासा वेळ द्या फक्त. हा, नाही, अजिबात नाही. येलच नाही आमच्याकडे. आत्ताच्या आता 1 महिन्याचा पगार पाहिजे. अहो, 1 महिन्याचा पगार आत्ताच्या अचानक कुठनं पैसे आणणार ना मी? हो, आपला करताना विचार केला का? नाही ना, मग पैसे द्या. तर साहेब, मला पैशाची गरज आहे, आम्हाला पैसे द्या हो. हे बघा, मी तुमची गरज समजू शकतो, पण म्हणजे अचानक पैसे नाही देणं शक्य होणार आहे मला. पण फॅक्टरी सुरू होते ना, सगळ्यांना पैसे मिळतील. फक्त फॅक्टरी सुरू होते आणि फॅक्टरी लवकरच सुरू होईल. पण लवकरात लवकर म्हणजे कधी? मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत. आत्ताच्या आत्ता पैसे मला कुठनं देणार मी? नाही नाही, हे असं ऐकणार नाही. बघा ह्याच्याकडे बघतो मी. तुला ये, बस. अहो अहो जानू, जानू ऑलरेडी उठली आहे.
तुझ्यासाठी कॉफी करायला हवी. आय होप तिला आज बरं वाटत असेल. पण जानूला नक्की काल काय झालं होतं? तिने कालच्या कार्यक्रमात जाणं का टाळलं? जानू कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना? हो जयंत सर, मी आता फ्रेश होतीये. प्लीज मला सारखं सारखं डिस्टर्ब करू नका. जानू काल नक्कीच तुझ्या मनात काहीतरी चालू होतं आणि ते काय आहे मला कळायलाच पाहिजे. त्यासाठी मी माझ्याकडून सगळे प्रयत्न करणार. हॅलो, आई, तू इथे काय करतोयस? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ओळख बघू माझ्या हातात काय आहे. तुमची हिम्मत कशी झाली इथे यायची? आत्ताच्या आत्ता आल्या पावली निघायतनं मन नाही भरलंय? काल दिलेल्या जखमांवर मीठ चोळायला आलात का इथे? अगं वीणा, तुला मी कितीही वाईट, नीच, पाताळ यंत्री जरी वाटत असलो ना, तरी मी इथे तुमच्या जखमांवर मीठ चोळायला नाही, तर पेढे चोळायला आलोय. गोड गोड पेढे. आई, कळलं का तुला आता काय सरप्राईज आहे ते? आणि आता दुसरं सरप्राईज. डोक्यावर परिणाम झालाय का तुमच्या? काय लिहिलंय हे? अरे काय चुकीचं लिहिलंय मी? योग्य तेच लिहिलंय, खरं तेच लिहिलंय. तसं मी आधी विचार केला होता की हे मी माझ्या हातावर गोंदवूनच घ्यावं, पण म्हटलं की आपल्या तीर्थरूपांची इतकी पण लायकी नाहीये की त्यांचं नाव आपल्या अंगावर कायमचं गोंदवून घ्यावं, म्हणून म्हटलं पेनानेच लिहून घेतलं. संतोष, बस. चालतो इथून. हो ग, जातो जातो, तू निघून जातो, पण आधी हे पेढे देवासमोर तर ठेवून देतो. खबरदार, माझ्या घरातल्या देवांचं नाव ओठांवर आणलंस तर चालायला लाग इथून. ठीक आहे मग, तुम्ही तरी घ्या हे पेढे. अरे घ्या 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 घ्या. वरद, ए वरद, ये बाळा ये. हे घे पेढे आणलेत मी, ये पेढे खा. ये 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 ये. नको, मला नको. भरत, आज जा तू.